हा जो आरोपी आहे तो एका उमेदवाराचा कार्यकर्ता होता, त्याचे बॅनर्स देखील लागले आहेत, त्याच्या याच्या डीपीवर देखील एका नेत्या हो, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे, त्याच्या फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे. त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करतील. रात्रीच्या गस्ती संदर्भात आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तुमची भेट घेतली चित्रावार यांनी, तर रात्रीची गस्ती संदर्भात तुम्ही पोलिसांची मदत केली की 100% पोलिसांची मदत घेणार आणि त्यासाठी आम्ही तर उलट IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी करतो. जर आमच्या परिवहन विभागामध्ये IPS अधिकाऱ्याची नेमणूक जर झाली तर या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि पोलिसांच्या माध्यमातून सगळी सुरक्षित यंत्रणा कार्यान्वित होईल. सर, स्वारगेटचाच विषय झाला तर स्वारगेटमध्ये याआधीही एजंटांचा सुळसुळाट असेल किंवा उपद्रवी लोकांचा सुळसुळाट असेल, सातत्याने आगार व्यवस्थापकांनी सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे. समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडतायत का? मग नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं ऑडिट करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. आमचे जे परिवहनचे प्रमुख आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहेत MD म्हणून, तर त्यांनी आता पूर्ण जेवढे आमचं डेपो आहेत आणि बस स्टँड आहे त्याचं ऑडिट करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.